न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। कोल्हापूर जिल्ह्यातील अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर असणारं हे गावामध्ये राजकीय वलय प्रचंड आहे। पण देवदेवतांच्या पूजनावेळी आणि यात्रेदरम्यान राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येतात। असाच एक प्रत्यय म्हणजे पन्हाळा तालुक्यातील कोलोली। गावामध्ये सर्वात जास्त शासकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी माजी आमदार आणि मुंबई बृहनगर पालिकेचा नगरसेवक, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंडळी या गावात पाहायला मिळतात। सर्व काही चांगले चालले असून गावची ओळख म्हणजे या गावात दररोज न चुकता होणारे भजन। जुन्या पद्धतीचा पेहराव करून आणि यामध्ये नामांतर नवीन तरुण वयस्कर आजीबाई यांचा समूह म्हणजे गावचे भजन म्हणावे लागेल। न चुकता सायंकाळी 7 वाजता भजनाला गावातील श्री गाडाई देवी मंदिरामध्ये सुरुवात होते। ती रात्री 9 वाजेपर्यंत काही वेळ याच भजनी मंडळाचे दृश्य टीव्हीवर दाखवले गेले आहेत। या ग्रुपमध्ये सर्वजण भजन मंडळाचे सर्व सदस्य आहेत। प्रत्येक जण भजन म्हणतो। याच मंडळाच्या वतीनं लहान मुलींच्या भजनाचं देखील नियोजन करण्यात आले आहे। पण कोरोना आला आणि सगळं बंद झालं। यांनी मात्र कोरोना काळातही एका बंद घरात भजन चालूच ठेवले। अनेक वर्षांपासून चाललेले हे भजन म्हणजे या गावाला मिळालेले टोपण नाव आहे। भजनाचे गाव होय। हे भजनी मंडळ नित्यनेम 7 ते 9 असे गाडाई देवळामध्ये भजनी मंडळ नित्यनेम चालू आहे। काय तरी पण या वारकरी संप्रदायामध्ये ह्या मुलांनी, लहान मुलांनी छंद, मुलीसनी छंद, वाजनाचा छंद म्हणजे ते वाजव करतात किंवा टाळ वाजवतात, अभंग म्हणतात, असे कोलोली गावामध्ये चालत आलेलं आहे नित्यनेम। तरी पण हे 20-25 लोक आहेत, म्हणजे माऊली आहेत किंवा वारकरी लोक आहेत ही आमची संत मंडळी। ही नित्यनेम 7 वाजता इथं हजर राहतात आणि नित्यनेम भजन कोलोली गावामध्ये गाडूबाई देवळाच्या मंदिरात नित्यनेम चालू आहे। त्यामुळे त्या कोलोली गावाला भजनी मंडळ किंवा भजनाचं गाव असं कोलोली गाव असं ओळखलं जातं। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।